न्यायालयाच्या इतिहासात असा प्रसंग कधीच घडला नव्हता. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने ज्याच्यावर नेहमी दया दाखवली पाहिजे अशा भिकाऱ्याला पाहून सर्वांसमोर थरथरायला सुरुवात केली होती. तो फाटलेल्या कपड्यातील वृद्ध माणूस केवळ भीक मागण्यासाठी आला नव्हता, तर शहराच्या सर्वात मोठ्या न्यायाधीशांच्या चेहऱ्यावरून न्यायाचा मुखवटा फाडण्यासाठी आला होता. जेव्हा त्या भिकाऱ्याने न्यायाधीशांकडे बोट दाखवून गर्जना केली, "साहेब, आज तुमच्यावर आरोप आहे," तेव्हा संपूर्ण कोर्टात असा शांतता पसरली की प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. पुण्याच्या मुख्य सत्र न्यायालयात नेहमीप्रमाणे सकाळपासून वकिलांची धावपळ, अशिलांची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त होता. कोर्टरूम नंबर 3 मध्ये विशेष गर्दी होती, कारण आज शहराचे सर्वात वरिष्ठ आणि कठोर मानले जाणारे न्यायाधीश सदानंद देशमुख एक उच्च प्रोफाईल प्रकरणाची सुनावणी घेणार होते. सदानंद देशमुखांची ख्याती संपूर्ण राज्यात होती. अचूक न्याय, कडक शिस्त आणि कायद्याचे काटेकोर पालन त्यांना कोणीही विकत घेऊ शकत नव्हते आणि त्यांच्या समोर खोटं बोलण्याची हिंमत कोणी करत नसे. सकाळी 11 वाजता न्यायाधीश देशमुख आपल्या आसनावर विराजमान झाले. त्यांनी हातातला हातोडा लाकडी ठोकळ्यावर आदळला आणि न्यायालयात शांतता पसरली. सुनावणी सुरू होणार इतक्यात मुख्य दरवाजावर जोरदार गदारोळ झाला. "मला आत येऊ द्या, मला आत जाऊ द्या, मला आज न्याय हवा आहे," असा एक खोगीरा आणि आक्रमक आवाज बाहेरून आला. 2-3 पोलिसांनी एका वृद्धाला जबरदस्तीने बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्या वृद्धाची अवस्था अतिशय बिकट होती. अंगावर धूळ साचलेली, जागोजागी फाटलेले कपडे, हातपायावर जखमांचे वळ, विस्फटलेले पांढरे केस आणि हातात एक जुनी मळलेली पिशवी. दिसायला तो पूर्णपणे रस्त्यावर राहणारा भिकारी वाटत होता, पण त्याच्या डोळ्यात भीक मागण्याची लाचारी नव्हती. तिथे एक भडकणारा ज्वालामुखी होता. "साहेब, हे काय चाललंय? या भिकाऱ्याला बाहेर फेका," एक वरिष्ठ वकिलाने रागाने ओरडून सांगितले. परंतु तो वृद्ध माणूस पोलिसांच्या तावडीतून कसाबसा सुटला आणि थेट न्यायाधीशांच्या डायस समोर येऊन उभा राहिला. कोर्टात उपस्थित असलेले वकील, पोलीस आणि नागरिक अवाक होऊन पाहू लागले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी हात पुढे केला, पण न्यायाधीशांकडे नजर जाताच पोलीस अचानक थांबले. न्यायाधीश सदानंद देशमुखांचा चेहरा पार पांढरा पडला होता. त्यांच्या हातातील पेन थरथरत खाली पडले. ज्या न्यायाधीशांनी कधी कोणासमोर मान झुकवली नाही, ते आज आपल्या खुर्चीवर स्तब्ध झाले होते. भिकाऱ्याने आपल्या थरथरत्या पण खणखणीत बोटाने थेट न्यायाधीशांकडे रोखून धरले. "ओळखलत का मला, सदानंद साहेब?" भिकाऱ्याचा आवाज कोर्टाच्या चारही भिंतीवर घुमला. "की न्यायाधीशांच्या या आलिशान खुर्चीवर बसून तुम्हाला भूतकाळाचा विसर पडलाय? ज्या माणसाला तुम्ही 20 वर्षापूर्वी जिवंत मारून टाकलत, तोच हा बाबासाहेब तुमच्या समोर उभा आहे." कोर्टात एकच खळबळ उडाली. सरकारी वकिलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. "हे बघा, हे न्यायालय आहे. इथे कसलाही तमाशा चालणार नाही. तुम्ही तात्काळ बाहेर पडा, नाहीतर तुम्हाला अटकेची कारवाई करावी लागेल." बाबासाहेब मोठ्याने हसले. त्या हसण्यात अथांग दुःख आणि उपहास होता. "अटक? मला कसली अटक करताय? ज्याने माझं सर्वस्व लुटलं तो न्यायाधीशांच्या टोपीखाली सुरक्षित बसलाय. आज कायदा इथे उभा नाही, आज गुन्हेगार त्या खुर्चीवर बसलाय." न्यायाधीश देशमुखांनी आपला थरथरणारा हात वर केला आणि अतिशय क्षीण आवाजात पोलिसांना सांगितले, त्याला बोलू द्या. कोणीही त्याला अडवणार नाही." कोर्टातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नियमांचे काटेकोर पालन करणारे देशमुख साहेब एका भिकाऱ्याला न्यायालयात उभे राहून थेट स्वतःवर आरोप करण्याची परवानगी देत होते. बाबासाहेबांनी आपली जुनी मळलेली पिशवी खाली ठेवली आणि तिची साखळी उघडली. त्या पिशवीत भीक मागून मिळालेले काही रुपये नव्हते, तर काही जुनी पिवळी पडलेली कागदपत्रे आणि वर्तमानपत्रांचे कात्रण होते. 20 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली.
मी या शहरात एक प्रतिष्ठित व्यावसायिक होतो. महाजन इंडस्ट्रीजचा मालक बाबासाहेब महाजन माझी स्वतःची कंपनी होती. आनंदात जगणारे कुटुंब होते आणि माझा एकुलता एक मुलगा होता, समीर. समीर हुशार होता, कायद्याचा अभ्यास करत होता आणि गरिबांना मदत करायचा. बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्याचा आवाज कणखर होता. एका रात्री सर्व काही संपलं. एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाने रस्त्यावरील काही निष्पाप लोकांना गाडीखाली चिरडले. तो राजकीय नेता म्हणजे तत्कालीन मंत्री सूर्यकांत पाटील. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या नेत्याने सर्व यंत्रणा विकत घेतली आणि त्या खुनाचा आळ माझ्या निष्पाप मुलावर, समीरवर घातला गेला. कोर्टातील प्रत्येक जण श्वास रोखून ऐकत होता. समीरला अटक झाली. बाबासाहेब पुढे म्हणाले, मी माझा संपूर्ण पैसा, माझी संपत्ती समीरला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लावली. माझ्याकडे सर्व पुरावे होते की अपघाताच्या वेळी समीर शहरातच नव्हता. तो खटाला या कोर्टात आला आणि त्या खटल्याच्या सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश दुसरे कोणी नसून तुम्ही होतात, सदानंद देशमुख. सदानंद देशमुखांनी आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले. त्यांचे शरीर हळूहळू थरथरत होते. मी तुमच्या पाया पडलो होतो साहेब. बाबासाहेब ओरडले. मी तुम्हाला विनवणी केली होती की हे पुरावे पहा, पण तुम्ही काय केलं? सूर्यकांत पाटलांच्या दबावाला आणि पैशांना बळी पडलात. तुम्ही खोटे पुरावे स्वीकारले आणि माझ्या 24 वर्षाच्या निर्दोष मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाबासाहेबांनी टेबलावर हात मारला. तुरुंगात गेल्यावर अवघ्या 6 महिन्यातच माझ्या मुलाला संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याला मारून टाकण्यात आले. मुलाच्या शोकात माझी पत्नी वेडी झाली आणि काही दिवसातच तिने प्राण सोडले. माझं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त झालं. माझा व्यापार बुडला. माझी मानसिक स्थिती बिघडली आणि मी रस्त्यावर आलो. आज 20 वर्ष झाली मी भीक मागून पोट भरतोय. कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला होता. एका न्यायाधीशावर इतका मोठा आणि गंभीर आरोप कोर्टात केला जात होता, पण मी मेलो नाही. मी सदानंद साहेब. बाबासाहेबांच्या डोळ्यात एक भयंकर चमक होती. मी गेली 20 वर्ष रस्त्यावर भीक मागत फक्त एकच गोष्टीसाठी जिवंत राहिलो, सत्य शोधण्यासाठी. मी प्रत्येक पुरावा पुन्हा गोळा केला. ज्या डॉक्टरांनी खोटा PM रिपोर्ट दिला होता, ज्या पोलिसांनी खोटे पुरावे तयार केले होते, त्या सर्वांचे कबुली जबाब मी गोळा केले आहेत. आज मी इथे भीक मागायला आलो नाही. मी तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची आठवण करून द्यायला आणि तुम्हाला या पिंजऱ्यात उभं करायला आलो आहे. बाबासाहेबांनी ती जुनी फाईल डाईसवर न्यायाधीशांसमोर फेकली. न्यायाधीश सदानंद देशमुखांनी पाणावलेल्या डोळ्यांनी ती फाईल उघडली. पहिल्याच पानावर 20 वर्षापूर्वीच्या त्या खटल्याची कागदपत्रे होती आणि खाली त्यांचे स्वतःचे सही शिक्के होते. देशमुखांचे हात इतके थरथरत होते की कागद त्यांच्या हातातून सुटत होते. तितक्यात न्यायालयाच्या मागील दरवाजातून काही पोलीस आणि एका नामांकित वकिलांची टीम घाईघाईने आत आली. त्या वकिलांनी थेट न्यायाधीशांकडे पाहून म्हणाली, माय लॉर्ड, हा माणूस वेडा आहे. हा एक भिकारी आहे आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहे. याला तात्काळ बाहेर हकलून द्या आणि याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा. बाबासाहेब हसले आणि त्यांनी न्यायाधीशांकडे पाहिले. सांगा साहेब, आज पुन्हा एकदा पैशाचा आणि सत्तेचा खेळ सुरू झालाय. आज पुन्हा एक निष्पाप भिकारी ठरतोय आणि तुम्ही पुन्हा एकदा शांत बसणार आहात का? संपूर्ण कोर्टाचे लक्ष आता न्यायाधीश सदानंद देशमुखांकडे लागले होते. देशमुखांनी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले, हळूच उभे राहिले आणि त्यांनी हातातला हातोडा उचलला. न्यायाधीश सदानंद देशमुखांनी हातोडा ठोकला, पण यावेळी त्यांचा आवाज कडक नव्हता. त्यात एक भयंकर अपराध भाव आणि वेदना होती. शांतता. न्यायालयात पूर्ण शांतता बाळगा. देशमुखांचा आवाज कापत होता. त्यांनी समोर उभ्या असलेल्या वकिलांकडे पाहिले आणि म्हणाले, हा माणूस वेडा नाही आणि या फाईल मधील प्रत्येक कागदपत्र विचार करायला लावणारे आहेत.
मी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहे. आजची उर्वरित सर्व सुनावणी तहकूब करण्यात येत आहे. कोर्टात एकच गोंधळ उडाला. वकिलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण देशमुखांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यांनी बाबासाहेबांना आणि पोलिसांना आपल्या इन कॅमेरा बंद खोलीत चेंबरमध्ये येण्याचे आदेश दिले. काही मिनिटातच न्यायाधीशांचे चेंबर आतून बंद झाले. चेंबरमध्ये न्यायाधीश सदानंद देशमुख, बाबासाहेब आणि शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त उभे होते. टेबलवरती पिवळी पडलेली जुनी फाईल उघडी होती. देशमुखांनी अत्यंत आदर आणि पश्चातापाने बाबासाहेबांकडे पाहिले. बाबासाहेब, 20 वर्षापूर्वी काय घडले होते हे मला पूर्णपणे ठाऊक आहे, पण मी तुम्हाला वाटतंय तितकी ही गोष्ट सरळ नाही. बाबासाहेबांनी संतापाने विचारले. सरळ नाही? एका निष्पाप मुलाला तुरुंगात डांबून मारून टाकणे यात काय क्लिष्टता होती? साहेब, तुम्ही पैशासाठी स्वतःचा आत्मा विकला होता. नाही. देशमुखांचे डोळे पाणवले. त्यांनी टेबलाखालून एक जुना डायरीचा भाग काढला. मी पैसे घेतले नव्हते बाबासाहेब. त्या रात्री जेव्हा मी समीरला सोडण्याचा निर्णय जवळजवळ घेतला होता, तेव्हा तत्कालीन मंत्री सूर्यकांत पाटलांचे गुंड माझ्या घरी घुसले होते. त्यांनी माझ्या लहान मुलाच्या आणि पत्नीच्या कपाळावर बंदूक ठेवली होती. चेंबरमध्ये शांतता पसरली. देशमुख पुढे म्हणाले, मला धमकी देण्यात आली होती की जर मी समीरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली नाही तर माझ्या डोळ्यासमोर माझ्या कुटुंबाचा बळी दिला जाईल. मी एक भ्याड बाप ठरलो. बाबासाहेब, मी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तुमच्या निष्पाप मुलाचा बळी दिला. त्या एका निर्णयाने मला आयुष्यभरासाठी जिवंत प्रेत बनवून टाकले. बाबासाहेबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तुमच्या भीतीपोटी माझा समीर गेला. साहेब, माझी पत्नी गेली. मी रस्त्यावर आलो. मला माहित आहे. देशमुख खाली मान घालून म्हणाले, पण समीरचा मृत्यू तुरुंगात आजाराने झाला नव्हता. तो एक ठरवून केलेला खून होता. कारण समीरकडे सूर्यकांत पाटलांच्या बेकायदेशीर दारूच्या धंद्याचे मुख्य पुरावे हाती लागले होते. समीरने ते पुरावे कुठेतरी लपवून ठेवले होते, जे सूर्यकांत पाटलांचा कधीच मिळाले नाही. सूर्यकांत पाटलाला कधीच मिळाले नाही. साहेबांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. काय, समीरकडे पुरावे होते? होय, देशमुख म्हणाले. आणि सूर्यकांत पाटील, जो आज राज्याचा गृहमंत्री बनण्याच्या तयारीत आहे, तो अजूनही त्या पुराव्यांच्या शोधात आहे. बाबासाहेब, तुम्ही गोळा केलेले पुरावे फक्त मला दोषी ठरवतात, पण सूर्यकांत पाटलाला फाशीच्या सुळावर चढवण्यासाठी समीरने लपवलेली ती मूळ फाईल आणि पेनड्राईव्ह सापडणे गरजेचे आहे. बाबासाहेबांनी क्षणभर विचार केला. त्यांच्या आठवणीच्या गर्तत 20 वर्षापूर्वीचा प्रसंग तरळला. समीर अटकेच्या एक दिवस आधी घरी आला होता आणि त्याने त्याच्या जुन्या लाकडी खेळण्यातील गणपतीच्या मूर्तीमध्ये काहीतरी लपवले होते. मला आठवतंय, बाबासाहेब अचानक उद्गारले. समीरची ती लाकडी मूर्ती ती आजही आमच्या जुन्या पडक्या वाड्यात एका गुप्त कोनाड्यात सुरक्षित आहे. पण तितक्यात चेंबरचा दरवाजा अचानक धाडकन उघडला. समोर शहराचे पोलीस आयुक्त काही सशस्त्र पोलिसांसह उभे होते आणि त्यांच्या मागे स्वतः वरिष्ठ राजकारणीय सूर्यकांत पाटील हसत उभा होता. सूर्यकांत पाटील चेंबरमध्ये आत आला आणि त्याने दार बंद केले. वा न्यायाधीश साहेब आणि वहा म्हाताऱ्या भिकाऱ्या, 20 वर्षानंतरही तुम्ही मुलाचा हरवण्याचं स्वप्न पाहत आहात. मला वाटले होते की हा म्हातारा फक्त भीक मागायला आलाय, पण हा तर अजूनही माझ्या मार्गातील काटा बनू पाहत आहे. सूर्यकांत पाटलाने आपल्या खिशातील रिव्हॉल्वर काढली आणि थेट देशमुखांवर रोखली. समीरची ती गुप्त फाईल कुठे आहे हे आता मला कळाले आहे. सूर्यकांत पाटील क्रूरपणे हसला. तुमची ही खेळपट्टी इथेच संपते. आज या चेंबरमध्येच न्यायाधीश साहेब आणि या भिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी बातमी उद्याच्या वर्तमानपत्रात येईल. बाबासाहेब आणि न्यायाधीश देशमुखांचे श्वास रोखले गेले. सूर्यकांत पाटलाने
बंदुकीची ट्रिगर दाबायला बोट पुढे केले. सूर्यकांत पाटलाने ट्रिगरवर बोट ठेवताच चेंबरचा मागील गुप्त दरवाजा अचानक जोरात उघडला. विशेष तपास पथकाचे सशस्त्र जवान आत शिरले. आत हात वर करा सूर्यकांत पाटील, शस्त्र खाली फेका. सीबीआय अधिकाऱ्यांचा खणखणीत आवाज गुंजला. सूर्यकांत पाटील पूर्णपणे चक्रावला. त्याला काही समजण्यापूर्वीच जवानांनी त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली आणि त्याला जमिनीवर दाबले. न्यायाधीश सदानंद देशमुखांच्या चेहऱ्यावर एक धीर गंभीर स्मित उमटले. त्यांनी सूर्यकांत पाटलाकडे पाहिले आणि म्हणाले, तुला काय वाटलं सूर्यकांत? 20 वर्षापूर्वी मी भीतीपोटी गप्प बसलो म्हणून आज सुद्धा गप्प राहीन. बाबासाहेब कोर्टात येण्यापूर्वीच मी सीबीआय विशेष तपास पथकाला या सर्व प्रकरणाची गुप्त माहिती दिली होती. हे चेंबरमधील प्रत्येक वाक्य लाईव्ह रेकॉर्ड होते आणि थेट हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे प्रसारित होत होते. सूर्यकांत पाटलांचा चेहरा काळा पडला. त्यांची संपूर्ण सत्ता आणि ताकद एकदा एका क्षणात धुळीस मिळाली होती. काही तासांतच पोलिसांचे एक विशेष पथक बाबासाहेबांच्या जुन्या पडक्या वाड्यात पोहोचले. तिथल्या लाकडी गणपतीच्या मूर्तीमधून समीरने जपून ठेवलेली ती मूळ फाईल आणि पेनड्राईव्ह सुरक्षित बाहेर काढण्यात आली. या पेनड्राईव्ह मध्ये सूर्यकांत पाटलांचे सर्व बेकायदेशीर धंदे, भ्रष्टाचाराचे पुरावे आणि समीरचा तुरुंगात खून घडवून आणण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग होते. अंतिम निकाल दुसऱ्याच दिवशी हायकोर्टाच्या विशेष खंडपीठासमोर या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. सूर्यकांत पाटील भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे, हत्या आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी सूर्यकांत पाटलांचा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. समीर महाजन न्यायालयाकडून मृत समीर महाजनचा सन्मानाने निर्दोष घोषित करण्यात आले आणि त्यांच्यावर लावलेले सर्व डाग पुसले गेले. न्यायाधीश सदानंद देशमुखांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि भूतकाळात केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून स्वइच्छेने तुरुंगवास स्वीकारले. कोर्टाच्या पायऱ्यावरून बाहेर पडताना बाबासाहेबांनी आकाशाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आज दुःखाचे नव्हते, तर आपल्या मुलाला न्याय मिळवून दिलेल्या समाधान व्यक्त करणारे होते. फाटलेले कपडे परिधान केलेला तो वृद्ध माणूस आज न्यायालयाच्या इमारतीतून भीक मागण्यासाठी नाही, तर एक बापाचा स्वाभिमान आणि सत्याचा विजय घेऊन बाहेर पडत होता. न्याय मिळायला वेळ लागला होता, पण अखेर सत्याचा विजय झाला होता.